लॉकडाऊन आणि इंस्टाग्राममुळे सूर जुळले आयुष्यभराचे. लॉकडाऊन आणि इंस्टाग्राममुळे सूर जुळले आयुष्यभराचे. प्रथमेशला बघून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते, मला वेड लागले प्रेमात. 54 साठी दगडू पडला आगरीच्या प्रेमात. आगरी मुलीच्या प्रेमात. सेटवर होतं की मध्ये काही ना काहीतरी एनर्जी डाऊन होते आणि त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांनी हेड डाऊन केलं. तर माझं असं झालं की तू झोप आले, तू झोप आता. तसं पण आता रात्र झाले, तू झोप. त्याच्यानंतर अचानक उठला आणि हा रडत होता. सो माझं असं झालं की काय झालंय नक्की. मी खूप पॅनिक झाले. 2 मिनिटं काही बोलत नव्हतं आणि त्याच्यानंतर खूप क्यूटली बोला की मला खूप तुझी आठवण येते, मला खूप मिस करतोय. आई बाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, खूप खूप तुझं जेवढं वांग्याच्या भजीवर प्रेम आहे किंवा कापावर प्रेम आहे तेवढं त्याच्याही पेक्षा जास्त 10 पटीने माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज घेऊन आली आहे मी एका खास कपलचं केळवण. ते कपल नक्की कोण आहे चला बघूयात. तर केळवण कोणाचं आहे? आम्ही केळवणाच्या आधीच सुरू केलेलं आहे बघा. एक्झॅक्टली, त्यांना आम्हाला खूप भूक लागलेली आहे. का सांगायची ही गरज नाही म्हणजे काय. क्षितिजा प्लीज डू द ऑनर. वांग्याचं भरू नको फक्त. वांग मला आवडत नाही. भरवलंय पण भरवण्याच्या आधी उखाणा घ्यायचा असतो, तो मिस झालाय. घ्या पाहिजे आधी. हा ओके, तू घेते. लॉकडाऊन आणि इंस्टाग्राममुळे सूर जुळले आयुष्यभराचे. लॉकडाऊन आणि इंस्टाग्राममुळे सूर जुळले आयुष्यभराचे. प्रथमेशला बघून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते, मला वेड लागले प्रेमात. ऐकत नाही. ह्याच्यानंतर भरूया. ओके, आता प्रथमेश तिने एक बार सेट केलाय. आता मी बॉक्स कुठे घेऊन जातो, फक्त हा बार नसल्यामुळे. हे कोकण कट्टा असल्यामुळे. माझं काय होतं विसरलो, थांब मला आठवलंय. हा, दगडूची होती काजू कतली आणि पराजू पतली. दगडूची होती काजू कतली आणि पराजू पतली. आई बाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, क्षितिजा लय मेहनतीने पटली. बरं, इतकं सिक्स बाहेर. पण तीच मेहनत आम्हाला जाणून घ्यायची की किती मेहनतीने इतकी सुंदर पोरगी पटली. खूप मेहनतीने. ऍक्च्युली मी इंस्टाग्रामवर तिचं एक हे बघितलं होतं, गुंतता हृदय म्हणून तिने एक सिरीज केली होती. छान तिने लिहिलेलं होतं इंस्टाग्रामवर आणि ती खूप छान लिहिते. खूप छान फोटोज सुद्धा होते. त्याच्यामुळे मी मेसेज केला की हाय म्हणून, ते सिरीज मला आवडली. तर हिने मला 3-4 वेळा इग्नोर केलं, काही रिप्लाय नाही. म्हणजे तिने बघितलंच नव्हतं त्या इंस्टाग्रामवर वगैरे वगैरे वगैरे. मला फेसबुकला ते असं ना, आपण फेसबुकला पण मग आपल्याला कोण आजूबाजूचं भेटलं का परत ते दिसत राहतं वगैरे. तर मला फेसबुकला दिसले, तर फेसबुकला मी तिला मेसेज केला हाय म्हणून. तर तिने फेसबुकवर मला मेसेज केला. मला वाटतं आहे ना फेसबुकवरच केला होता. नाही, उलट झालं का. आधी मेसेज केला पण मी रिप्लाय इन्स्टावर दिला. हा, मग त्याच्यानंतर तिने मला इन्स्टावर रिप्लाय केला की हाय म्हणून, अरे थँक्यू सो मच वगैरे वगैरे. तर ही मेहनत झाली. मग त्याच्यानंतर आम्ही शूटिंग, म्हणजे माझं शूटिंग सुरू होतं आणि बाकी सगळं हिचं तिचं काम सुरू होतं. आणि मग आम्ही टाइमपास 3च्या वेळेस जेव्हा त्याचं शूटिंग सुरू होतं तेव्हा आम्ही ठाण्याला भेटलो. ओके. सो ठाण्याला मी वर्कशॉप वगैरे किंवा मग शूटिंग करून वगैरे संपून मी आलो होतो. आणि ती बिचारी नवी मुंबईवरनं, नेरूळवरनं ती ठाण्याला आली. मग आम्ही तिकडे त्या कॅफेला भेटलो. मग कॅफेला भेटून मग आमच्या गप्पा सुरू झाल्या वगैरे वगैरे वगैरे. आणि मग नंतर गप्पा सुरू होत होत होतो, मला वाटतं आपण कधी भेटलो होतो, ऑक्टोबरला ना. मला आता डेट नाही आठवत. 18 ऑक्टोबरला भेटलो होतो. हा, म्हणजे मला ते मंथ लक्षात आहे, मला डेट नाही लक्षात आहे. तर 18 ऑक्टोबरला आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आम्ही मग पुढे 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 जात 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 मग फायनली आमचं मग असं डिसाईड झालं की आपण रिलेशनशिपमध्ये येऊ. आणि मग नंतर ते पण फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यात मी आमच्या दोघांचं पण असं सुरू होतं, पण माझं ते शूटिंग आणि ह्याच्यात ना मी जरा व्यस्त होतो. आणि माझं ना ते असं होतं की आत्ता कोण विचारेल किंवा कसं विचारेल, त्यापेक्षा आपण बोलतोय, छान भेटतोय वेळात वेळ काढून, तर ते खूप आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी. सो एकदा ती कॅफेमध्ये बसताना ती थोडी चिडली पण होती माझ्यावर की काय म्हणजे
काय मग आपण रिलेशनशिप मध्ये यायचं का? 14 फेब होतं त्या दिवशी. आणि 13 तारखेला हा म्हणाला पण उद्या भेटूयात. उद्या भेटूया. म्हणलं आपण का भेटायचं, इतका पण रिलेशनशिप मध्ये नाही आपण भेटायचं. अगं तू ये ग आपण भेटूयात. आणि देन मग आम्ही गिफ्ट वगैरे पण एक्सचेंज केले एकमेकांना की गिफ्ट द्या 14 फेबला वगैरे. मग तिने म्हटलं की अरे मग आपण रिलेशनशिप मध्ये येऊया का वगैरे. म्हटलं हो चालेल ना. मग ती म्हणली मग तू मग ते आय लव्ह यू वगैरे म्हणणार नाहीयेस का? नाही काय ते तू ते म्हणणार नाहीयेस का? म्हणलं काय? तर ती म्हणली आय लव्ह यू. म्हणलं आय लव्ह यू टू. असं मी तिच्याकडनं घेतलं असं वधवून अरे नाही सो सॉरी. आता आपल्याला कोण प्रपोज करेल मला सांग. असं आपण वधवून घेतल्याशिवाय आपला चेहरा असा, आपला रंगरूप असा. त्याच्यामुळे मी तिच्याकडनं वधवून घेतलं की तू आय लव्ह यू म्हण. मग मी आय लव्ह यू टू म्हणे. मग त्याच्यानंतर मी तिला बऱ्याचदा आय लव्ह यू म्हटलं. असं नाही म्हणजे ते एक फन म्हणून आम्ही ते केलं होतं. पण त्याच्यानंतर बऱ्याचदा मी तिला आय लव्ह यू म्हटलेलं आहे. तिने आय लव्ह यू तिचा मूड असेल तर तिने म्हटलं तिने म्हटलेलं आहे. पण असं आमचं चालू असतं. नाही पण पण स्ट्रगल खूप असतो मित्रांनो. स्ट्रगल खूप जास्त. आणि इट्स मज्जावर आलायस. केळवण होतंय. मी हक्काने तुला सांगते की आज तू तिला प्रपोज कर. अरे मग तू ते तिला काहीही देऊन कर. पण हे सगळे माझे आवडीचे पदार्थ. मी तुला वांग्याची भजी घेऊन वांग्याचे काप देऊ. वांग्याचे काप देऊन आज हे मासे काही खात नाही. त्यामुळे कोकण कट्टाचे खरंच आभार. कारण माशाचं हे त्याला कोटिंग केलेलं आहे त्यांनी. कोटिंगच म्हणतात नाही ना. कोटिंग. तर ही वांग्याची भजी देऊन आई बाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो खूप खूप तुझं जेवढं वांग्याच्या भजीवर प्रेम आहे किंवा कापावर प्रेम आहे तेवढं त्याच्याही पेक्षा जास्त 10 पटीने माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ये आता भरवतो ही वांग्याची भजी. अरे वा. आणि हे मला आवडत नाही पण तरी हिच्या प्रेमापोटी मी हे खाल्लेलं. अगदी. आता तुझ्या ताटातच ठेवलं माझ्या ताटात नको. बरं ठीक आहे पुन्हा खायला लागेल काय. भारी पडलं मला वांग्याची. पण नाही हे सगळं झाल्यानंतर क्षितिजा जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचा मेसेज येतो एक थोडस असतं ना की अरे हा सेलिब्रिटी काय मेसेज करतोय. म्हणजे एक कधीतरी फ्रॉड पण वाटू शकतं किंवा काहीतरी असं की कोणी याच्या वाटलं मला. म्हणजे आधी पहिल्यांदा मेसेज आला इंस्टाग्रामवर तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी कारण ती सिरीज खूप व्हायरल झाली होती. सो ते बऱ्याच लोकांनी मेसेजेस केले होते की खूप छान लिहिलंयस किंवा फोटो छान होते वगैरे. सो पण प्रथमेशचा मेसेज हा पहिल्यांदा मला कोणीतरी व्हेरीफाईड अकाउंटवरून पाठवलं होतं. सो त्यामुळे छान फोटोज आहेत छान लिहिलंयस वगैरे असं सगळं झालं. आणि 1-2 दिवस नॉर्मल गप्पा. आणि त्याच्यानंतर 4थ्या-5व्या दिवसानंतर हा काय करतेस कसं चालू ऑफिस वगैरे जेवलीस का. लॉकडाऊन मध्ये फेमस झालेला प्रश्न. हे सगळं चालू होतं. आणि नंतर मला डाऊट यायला लागला की खरंच हा स्वतः हे अकाउंट युज करतो की याची कुठली टीम आहे. सो त्याच्यानंतर मग मेसेज बघून इग्नोर करायला बघायचं ओपन करून सीन. आणि याला काही फरक नव्हता पडत. हा तरी आपला मेसेज करायचा. सो एक दिवस मी व्हेरिफिकेशनसाठी नंबर मागून घेतला की म्हणजे व्हेरीफाईड अकाउंट व्हेरीफाईड आहे का व्हेरीफाय करायसाठी नंबर मागितला. त्याचं मी व्हेरिफिकेशन केलं. मुली स्मार्ट इनफ. सो मी मग व्हॉट्सअपवर मेसेज केला तर तिथे डीपी ऑफकोर्स याचा होता. पण नंतर परत डाऊट आला की डीपी काय कोणीही ठेवू शकतो. पण असं होतं की अरे मला डायरेक्टली कॉल वगैरे तरी कसं करू. सो आय वॉज लाईक राहू देत ते पण मेसेज नको बघूयात. त्यानंतर एक माझं लॉकडाऊनमध्ये एक गाणं आलं होतं बरसात अली नावाचं. त्याचं मी एक लाईव्ह इंटरव्ह्यू चालू होतं इन्स्टावर. आणि तेव्हा कसं नवीन सगळं लाईव्ह आणि हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सो मला कल्पना नव्हती की व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन ऑफ करून मग आपण लाईव्ह करू शकतो. ते ऑन होते आणि त्याच्यामध्ये प्रथमेश सरवरती नोटिफिकेशन व्हिडिओ कॉल. आणि म्हणलं हा व्हिडिओ कॉल का करतोय. संध्याकाळी 6-6:30 वाजले होते. आणि नंतर मग मी त्याला कॉल बॅक केला माझं सगळं झाल्यावर. आणि तो म्हणाला त्यांनी लॉकडाऊनमध्ये घर घेतलं होतं. तर ते दाखवायला त्यांनी मला कॉल केलेला की मी आलो इथे. त्याच्या आधी आम्ही थोडं बोलत होतो. त्यावेळेला आमचं बोलणं झालेलं म्हणजे इग्नोर नव्हतो करत म्हणजे थोडंसं बोलत होतो. आणि व्हिडिओ कॉलवर बघितल्यावर मग ऑफकोर्स की हा प्रथमेशच आहे. आणि मग मी सिरियसली नीट बोलायला लागले. मेसेज इग्नोर वगैरे नाही करायचे. सो देन हळूहळू स्टार्ट. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण प्रथमेश एखादी मुलगी बघता क्षणी प्रेमात पडणं हे आत्ताच्या काळात ना फार मला रेअर वाटतं. आणि हे आता मला खूप छान वाटतंय की बघितलंस आणि तुला ती आवडली. एक सांगशील काय म्हणतात की एक पॉइंट असतो की ना हीच. नाही मला असं वाटतं की आता जनरली ना सोशल मीडियामुळे तो जो हळवेपणा आहे किंवा तो सच्चेपणा जो आहे ना तो मिसिंग आहे कुठेतरी. आणि जरी क्षितिजा सोशल मीडियावर लिहित असली बाकी सगळं करत असली तरी ती जे सोशल मीडियावर लिहिते ना ते खूप हळवं आहे किंवा जे इम्पॅक्टफुल आहे. म्हणजे तिचं तुम्ही
जर तुम्ही एखाद्या समाजाबद्दलची कमेंट जर वाचलीत किंवा तिने जे नवरात्रीत केलेलं आहे किंवा ती जे गुंतता हृदय मी जे कॉन्सेप्ट केलेली आहे तर त्याच्यात तिने पत्राद्वारे वगैरे असं सगळं तिने ते सगळं केलेलं होतं आणि ते फार सुंदर लिहिलं, त्याची स्टोरी कॉन्सेप्ट पण मस्त होते. सो मला असं वाटलं की ह्या सोशल मीडियाच्या जगात कोणीतरी खरं काहीतरी लिहितंय, सच्च काहीतरी लिहितंय आणि ते बघून, आणि ऑब्व्हियसली ती क्यूट तर दिसतेच, त्याच्यात काही वादच नाही. सो त्याच्यामुळे त्या दोन गोष्टी मला असं वाटलं की आपण हिला मेसेज केलं पाहिजे आणि कदाचित जर आणि तिचे डोळे ते जे आहेत ते मला वाटतं फार इंटरेस्टिंग आहेत माझ्यासाठी सुद्धा, आणि जर तुम्ही फोटोजमध्ये जर तुम्ही बघितलं तर फार इंटरेस्टिंग तिचे डोळे आहेत. सो त्याच्यामुळे कदाचित तिच्या डोळ्यात बघून मी प्रेमात पडलो असेल आणि मग नंतर मग मी कंटिन्यू ट्राय करत राहिलो की बाबा बोलूया बोलूया बोलूया, आणि बोलत बोलत मग नंतर तुमच्या भावाने तिला प्रपोज करायला लावला. विचार करा, म्हणजे एवढं एवढं केलेलं काय ऐकणार नव्हतं. हो म्हणजे काय भाई, आपण फुल स्क्रिप्ट घेऊन आपण बसलो. पण क्षितिजा तू नक्की करतेस काय, कारण का बायो मध्ये तू सोशल वर्कर असं सुद्धा लिहिलेस. सो नक्की जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर क्षितिजा नक्की काय करते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गेले काही दिवस मी न्यूज बघते आणि सगळं फॅशन डिझायनर आणि सगळं काय काय. सो मी बाय क्वालिफिकेशन मी मास्टर्स कम्प्लीट केलंय बायोटेक्नॉलॉजीमध्ये. सो मी माझा रिसर्च BRC मध्ये करत होते, लंग कॅन्सर आणि सगळ्या कॅन्सरच्या रिलेटेड गोष्टी वगैरे. काय असतं मला अजूनही माहित नाही पण काय. सो त्यानंतर गेले 5 वर्ष मी कोटक एज्युकेशन फाउंडेशन नावाचं एक NGO आहे, तिथे आता ॲज अ सिनियर कोऑर्डिनेटर सेंटर मॅनेजर म्हणून काम करते. सो बेसिकली आम्ही बिलो पॉवर्टी लाईन स्टुडंटसाठी काम करतो. सो गेल्या अराउंड 7 इयर्स झाले, म्हणजे कोटकच्या आधी वेगळ्या ठिकाणी मी काम करत होते, ते सुद्धा NGOज होतं. सो अराउंड 7,000 ते 7,500 स्टुडंट्सला मी ॲस्पिरंट्सला ट्रेन केलं आहे आणि त्यांचे प्लेसमेंट्स वगैरे केल्या आहेत. सो बेसिकली हे एज्युकेशन सेक्टरमधलं सोशल वर्क आहे. आणि अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स हा 9 to 5 जॉब असल्यामुळे जेव्हा सॅटर्डे संडेला कधी वेळ मिळतो तेव्हा फोटोशूट्स आणि ई-कॉमर्स शूट वगैरे हे सगळं सुरू असतं. पण लिटरली तिच्या काम एवढं डिफिकल्ट आहे, म्हणजे तिचे एक एक किस्से आता मी ऑन कॅमेरा तर सांगू शकत नाही तुला, मी पर्सनली मी सांगेन. पण तिच्याकडे जे जे स्टुडंट येतात ते, आता तुम्ही जर मॉलमध्ये बघत असाल किंवा ही जी मुलं असतात ना ज्यांना ॲक्च्युली त्यांना काहीच नसतं, मग त्यांना फक्त लिटरली असं असतं की आम्हाला कोणीतरी पैसे आणून द्या, आम्हाला ते उभं राहू दे, आम्हाला आमच्या पायावर उभं राहू दे. सो अशा मुलांना घडवणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना म्हणजे मी म्हटलं ना की हळवेपणा किंवा सच्चेपणा जो आहे ना तो कदाचित तिच्या त्या नेचरमध्ये असल्यामुळे कदाचित तिने हा जॉब, नाहीतर ती आता कदाचित डॉक्टर पण असते किंवा दुसरं काहीतरी तिने प्रोफेशन केलं असतं, पण तिला हे काहीतरी मिळालं आणि ह्याच्यात तिला काहीतरी करावं असं वाटलं की म्हणजे लिटरली म्हणजे तिचे काही काही स्टुडंट एवढे म्हणजे गरीब नाही म्हणणार पण त्यांच्या घरची परिस्थिती अशी नव्हती की ते काही करू शकतात किंवा त्यांच्या बाबांना काहीतरी झालेलं आहे किंवा ते अपंग आहेत. सो त्यांनी एखादी मुलगी जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा ते जे कुटुंबाला वाटतं आणि ते जेव्हा हिला येऊन भेटतात ते मला खूप भारी वाटतं की बाबा म्हणजे काय म्हणूया आपण की मी फक्त कॅमेऱ्यावर दिसतो ना की दगडूने लोकांना इन्स्पायर केलेलं आहे, म्हणजे दगडूला बघून लोक इथे येऊन ऍक्टिंग की प्रथमेश हिरो बनू शकतो तर आम्ही का नाही बनू शकत. तर ती रिअल लाईफ मध्ये तशी आहे. रिअल लाईफ मध्ये लोक तिला बघतात आणि इमॅजिन करतात की आम्हाला क्षितिजा मॅम व्हायचंय, आम्हाला ते क्षितिजा घोसाळकर व्हायचंय किंवा आम्हाला लोकांना ट्रेन करायचं. ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण सिनेमा थ्रू पोहोचवतो पण ती रिअल फील्डवर जाऊन म्हणजे ती लिटरली ती मोबिलायझेशन पण करते, म्हणजे लिटरली त्या एरियाज मध्ये जाऊन कम्युनिटी मध्ये जाऊन बऱ्याचदा डोर टू डोर स्लम्स मध्ये वगैरे जाऊन पण काम करतो. आता जेवणावरून मला जस्ट क्लिक झालं कारण ती सेम डिश होती म्हणून लास्ट वीक मध्येच आम्ही असं फील्ड मोबिलायझेशन वगैरे सुरू होतो आणि आमच्या एक कलिग आहे आणि जेवणाची वेळ झाली तर त्यांनी आधीच सांगितलेलं की तुम्ही आज टिफिन कॅरी करू नका, घरी या जेवायला. आणि आमच्यासोबत ना 3-4 मुलं होती जी ऍक्च्युली ऑर्फन आहेत, अनाथ आहेत आणि त्यांनी लहानपणापासून आई वडिलांना बघितलंच नाही, त्यांना त्यांचं नाव वगैरे पण त्यांच्या NGOने दिलं. सो आम्ही जेवलो एकदम शांतपणे, ती मुलं जेवली आणि पोटभर जेवली, एकदम असं तृप्त झाली, जेवण झालं. आणि मी विचारलं की काय कैसा लगा आपको खाना, म्हणजे गरम गरम वगैरे. तर त्याच्या डोळ्यात एवढं पाणी आलेलं एकामध्ये, अगदी 19-20 वर्षाचा मुलगा आहे. तो म्हणाला मॅम जिंदगी में पहिली बार घर का खाना खाया. आणि ते ऐकून असं टच झालं की आपण इतके ब्लेस्ड आहोत, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. सो त्यामुळे मला असं, आणि मी सुद्धा सॅटर्डे संडे फोटोशूट्स आणि हे सगळं कम्प्लीट ग्लॅमर वर्ल्ड वेगळं आणि हे NGO वर्ल्ड वेगळं,
पण ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा 5 वाजता जेव्हा आपण पंच आउट करून निघतो तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की कोणाच्या तरी लाईफमध्ये एक्झॅक्टली आपण काहीतरी बदल घडवलाय. आणि मी BRC मध्ये होते किंवा आधी बायोटेक्नॉलॉजी पूर्ण रिसर्चच्या रिलेटेड बॅकग्राऊंड आहे. सो माझं असं झालं की तिकडे त्या लॅबमध्ये काम करणारे खूप शास्त्रज्ञ आहेत जे माझ्यापेक्षा कदाचित खूप जास्त हुशार आहेत किंवा क्रिएटिव्ह आहेत. सो तिकडे ते आहे ठीक आहे, पण NGO फील्ड किंवा ह्या फील्डमध्ये युथने येण्याची खूप जास्त गरज आहे. ते खूप इग्नोर्ड होतं आणि आय एम ब्लेस्ड की आता माझ्यासोबत जे काही आहेत लोक सगळे युथ आहेत. सो त्यामुळे आता एनर्जीने लोक NGOला ॲज अ करिअर म्हणून बघतात. पहिलं असं होतं की चला रविवार मग काहीतरी समाजसेवा किंवा बर्थडे म्हणून डोनेशन, पण हे फुल टाइम करिअर सुद्धा होऊ शकतं आणि खूप चांगलं करिअर होऊ शकतं आणि ज्याचे आपल्याला जॉबचे पैसेही मिळतात प्लस तुम्ही काहीतरी समाजकार्य करता. अगदीच. पण खरंच म्हणजे हे प्रेक्षकांना ऍक्च्युअली माहिती पडणं फार इम्पॉर्टंट होतं, कारण का जेव्हा आपण एखाद्याचा सोशल मीडिया बघतो तेव्हा आपण फार जज करतो की नाही कदाचित फोटोशूटच करत असेल, मॉडेलिंग करत असेल. काय नशीब आहे तुझं. नाही म्हणजे खूप भारी वाटतं, कारण तेच आहे की आम्ही जे सिनेमा थ्रू करायचा प्रयत्न करतो ते रिअल लाईफ मध्ये करतो आणि कसं ते मोटिवेशन मिळत राहतं रिअल लाईफ मध्ये सुद्धा. नाही आणि लिटरली म्हणजे हे आता ती सांगणार नाही स्वतःच्या तोंडून, पण ते जी मुलं आहेत किंवा एखाद्या मुलाला जर दुपारचं जेवण मिळत नसेल ते हे लोक कॉन्ट्री करून त्या मुलांना जेवायला देतात. म्हणजे ते सोशल वर्क म्हणून नाही, ते NGOला पण सांगत नाहीत. ते म्हणतात आपण आपलं कॉन्ट्री करू आणि त्या मुलांना रोज दुपारी जेवायला देऊ. सो ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आपण ते विचार पण नाही करत कधी, आपण आपलं जेवतो आणि निघून जातो. सो ते मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या इतकं सगळं काम करून सोशल आणि ग्लॅमर हे सगळं करून याला कशी वेळ देते आणि शेवटी तूच आय लव्ह यू म्हणतेस. काय म्हणून घेतलेलं आहे. ऍक्च्युली होतं मॅनेज मल्टीटास्किंग आणि अजून एक गोष्ट आई बाबा किंवा माझ्यावर चिडचिड केली की होतं ते सगळं ऍडजस्ट होतं ते सगळं. सॉरी. सो पहिल्यापासून म्हणजे 12वी पर्यंत मी गावीच होते श्रीवर्धनला. माझे वडील भाऊ दोघंही वकील आहेत. सो त्यामुळे प्रोफेशन निमित्त ते तिथे सेटल झाले आणि आई बाबा दोघंही बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईकर आहेत. त्यांचं शाळा कॉलेज दोन्ही इथलंच, पण नंतर मग व्यवसायानिमित्त तिथे स्थायिक झाले. पण 12वी नंतर मला एज्युकेशन जॉबसाठी मी अराउंड 10-11 इयर्स मी एकटी राहते. त्यामुळे मला घर मॅनेज करायची एकटीला सवय आहे. म्हणजे जेवण बनवण्यापासून सगळं घर काम करा हे ते सगळं. त्यामुळे ती मल्टीटास्किंगची सवय आधीपासून लागल्यामुळे आता मी जरी घरी लेट गेले शूटवरून तरी मी घरीच जेवण बनवते. मी बाहेर नाही खात किंवा काही असू दे, बाहेर जॉब आहे किंवा मग सकाळी टिफिन बनवून नेणं वगैरे. त्यामुळे स्वतःचं करायची सवय लागल्यामुळे ना असं एक वेगळी व्यक्ती ऍड झाल्यानंतर त्यांना वेळ देणं ते होऊन गेलं. मल्टीटास्किंगची सवय असल्यामुळे ते होऊन गेलं आणि माझ्यापेक्षा तो जास्त बिझी असतो, पण तरी तो मेक शुअर करतो की बाबा या वेळेला ही सुटते, 5 वाजता सुटणार आहे, मला कॉल येणार आहे, आपण जरा फ्री होऊन कॉल रिसीव्ह केला पाहिजे. सो ते मॅनेज होऊन जातं ओघानेच. अगदीच. पण प्रथमेश एका अशा स्ट्रॉंग इंडिपेंडेंट मुलीला सांभाळणंच फार डिफिकल्ट आहे, कारण का जर मी माझ्याकडे बघितलं की याच्याकडे बघितलं एक विचार करण्याची पद्धत फार वेगळी असते किंवा फार मॅच्युअरली गोष्टी हँडल केल्या जातात. आता मी जेव्हा मी खूप तुला चांगली ओळखते, तुला मला माहिती की तू फार अरे चल ना होईल एक आपला हार्ट, पण जेव्हा अशी व्यक्ती आयुष्यात येते किती बदल झालाय प्रथमेश मध्ये. नाही मला मी जरी ते खूप हे असलो तरी मी खूप शांत आहे. तसं मी चिल आहे. मला काही तसं काही फार घेणं देणं कोणाशीच नसतं. आपली माणसं आणि आपले फ्रेंड्स आणि आपलं काम एवढंच माझं घेणं देणं असतं. आणि क्षितिजाचं असं काही फार मॅनेज नाही करायला लागत. फक्त एवढंच आहे की तिची काय म्हणे पंचिंग बॅग व्हायला लागतं, ते मी होतो, आनंदाने होतो आणि ते मी होत राहीन. तर त्याच्यामुळे तर आम्ही लग्न करतोय मला असं वाटतं. सो त्याच्यामुळे त्याला काही इलाज पण नाही आणि त्याची काही कंप्लेंट पण नाही माझी. पण मला असं वाटतं की तिला मॅनेज करण्यापेक्षा तिच्या डोक्यात काय चाललेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की तुमच्याकडे एक चांगला लिस्नर असायला हवा, की म्हणजे स्पेशली मुलींना, कारण मुली मल्टीटास्किंग करत असतात. आमचं काय, माझी आई आता घरी बसली आहे तर त्याच्यामुळे ती जॉब सोडून बसत, तिला कंटाळायला लागला. ती म्हणते आता मी काहीतरी लग्नानंतर तुझ्या जॉब शोधते वगैरे. तर त्यांना मल्टीटास्किंग करायची सवय, त्यांना दुपारी म्हणजे तिला झोप येत नाही दुपारी. सो तशी क्षितिजा पण आहे, तिला मल्टीटास्किंग काहीतरी काम करत राहणं आणि काहीतरी करत राहणं सतत, हे फार गरजेचं आहे. माझं तसं नाहीये. माझा असेल तर मी करतो, नाही तर म्हणजे माझा मूड असेल तर मी करतो वगैरे, असं सगळं माझं आहे. सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काम असेल तर आपल्याला ते डेफिनेटली 100% करावं लागतं. पण मला नसेल तरी मला काही फरक नाही पडत. तसं मी स्वतःला ट्रेन केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीबरोबर हे करत असता तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही शांत असण्याचा त्यांना फायदा होतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही
तुम्ही एक चिल माणूस आहात किंवा चल यार होएगा देख लेंगे हो जाएगा हे म्हणणं पण फार गरजेचं असतं. कारण त्यांना त्यांच्या प्रोसेसमध्ये त्यांना माहित असतं की ही गोष्ट होणार आहे, पण समहाव ना त्यांच्याकडे 3-4 गोष्टी असतात. सो ते जे होणार आहे ना त्याच्यावर त्यांचा कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट असतं चारही गोष्टी मॅनेज करण्यासाठी, पण त्या एका गोष्टीवर ते एवढं फोकस करत असतात ना की अरे बापरे, म्हणजे ते म्हणजे क्षितिजा तर कधी कधी म्हणजे मला मारेलच असं वाटतं मला. असं ते का बाहेर येऊन मारतात ना असं मारेल एवढ्या टोन मध्ये बोलत असते माझी. पण मी त्याला एवढंच सांगत असतो की ठीक आहे, होईल होईल, तू करू शकतेस. म्हणजे ती लिटरली म्हणजे माझ्या घरी जेव्हा माझा बर्थडे असतो किंवा माझं एखादा अॅनिव्हर्सरी असते आई बाबाची, ती येते, तिच्या नेक्स्ट डे प्रेझेंटेशन असतं तरी ती येते आणि ती नेक्स्ट डेचं प्रेझेंटेशनचं पण काम करते, आमच्यावर सेलिब्रेट पण करते. मग मला असा मध्येच हात लावते की मी जाऊन झोपते वगैरे प्लीज, तर मी म्हणतो जाऊन झोप. तर ते सगळं जे आहे ना ते आतापासून तिने सुरू केलेलं आहे आणि ती करेलच. म्हणजे त्याच्यात काही वाद नाही आणि मला पंचिंग बॅग बनायला आवडतं, काही प्रॉब्लेम नाही. छान आहे. हा म्हणजे काही प्रॉब्लेम. आणि मी नॉनव्हेज पण, मी बाहेर जातो तेव्हा ती नॉनव्हेज खात नाही म्हणून मी व्हेज खातो. हो म्हणजे मी लिटरली त्याला फोन केला की काय खाणार आहेस प्रथमेश, तो आधी मला नॉनव्हेज बोला. म्हटलं ओके, एक काम कर, व्हेजच कर. म्हटलं काय तू कोकण कट्ट्याला येऊन व्हेज खाणार, तर नाही ती व्हेज खाईल ना, मग व्हेजच होऊ दे. म्हटलं बर नाही, आणि बरं आहे व्हेज, त्याचं काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही, पण आम्हाला जरा खाऊ दे कारण गरम होईल आणि खूप भूक लागेल. येस. सो जेव्हा घरी सांगितलं प्रथमेश की अशी अशी मुलगी आहे, काय प्रोसेस होती ती? घरच्यांनी मस्करीत उडवलं की सिरियसली घेतलं की अरे खरंच मुलगा आपला प्रेमात पडलाय? नाही, माझं तर टाइमपास 3च्या प्रीमियरच्या वेळेस आई माझ्या मागे लागली होती, लग्न कर लग्न कर लग्न कर. तर मी आईला सांगितलं एक मुलगी आहे, तुला आता टाइमपास 3च्या प्रीमियरला मी तिला बोलवलंय, तू तिला भेट, कशी वाटते मला सांग. 2 वर्ष आम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहोत. एक वर्ष मला वाटतं 1-1.5 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. तर ती म्हणली काय तुम्हाला सांगितलं का नाहीस? तर तिचं ते इगो हर्ट झाला आई म्हणून, पण ते स्वाभाविक आहे. पण माझं असं होतं की आपण आधी एकमेकांना समजून मग आपण एक कॉल घेऊया वगैरे वगैरे. पण मी जेव्हा सांगितलं मग ते टाइमपास 3च्या वेळेस मी काय केलं, प्रीमियरच्या वेळेस ही क्षितिजा, ही आई, बाबा हे आणि माझे 2 मित्र होते अनिकेत आणि मंदार, त्यांना मी बरोबर ठेवलं होतं दोघांना हिच्यासोबत. तर सांगितलं लक्षात ठेवा. हे सगळे इंट्रोड्यूस केलं आणि मी निघून गेलो. मी एकटीला सोड निघून गेला, चक्क निघून गेला. माझे 2 शिलेदार आणि त्यांनाही मी पहिल्यांदाच भेटले, असं नाही की माझे फ्रेंड्स आहेत, हा अननोन, सगळं अननोन. आणि हा गेला मस्त इंटरव्ह्यू वगैरे देतो आणि मी असं हो, आणि आणि मग आईचा पण हिचा इंटरव्ह्यू घेते वगैरे वगैरे, कुठे राहते, घरी कोण वगैरे. इथे प्रीमियर आणि इथे लग्नाची बोलणी, इथे टाइमपासची आणि इथे वेगळा टाइमपास, इथे रिअल टाइमपास आणि इथे रील टाइमपास, असं सगळं सुरू होतं. नाही मग तेव्हाच पसंत केला आईने की? हो, आईचं तसं काही पसंती वगैरे काही नाही. आईचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला का नाही सांगितलंस, हाच एक म्हणणं होतं आईचं. आईला मुलगी वगैरे, आता आम्ही तर म्हणजे आम्ही आधी जातो, तर आम्ही जर घरी जात असतो तर आई आधी हिला फोन करते तुला काय खायचंय, तर मला नंतर फोन. कांदे पोह्यांचा कार्यक्रम नाही झाला की? नाही, कांदे पोह्यांचा कार्यक्रम म्हणजे ऍटलिस्ट बोलणीचा जो कार्यक्रम असतो तो झाला थोडासा, पण असा कांदे पोहेचा वगैरे कार्यक्रम नाही झाला. एक बोलणीला वगैरे सगळं बोलून झाल्यानंतर आम्ही सगळे चिल करून मग हिच्या बाबांनी चिकन वगैरे खाल्लं वगैरे आईच्या हातचं, मग त्यांना अजून आवडलं, मग त्यांनी अजून खाल्लं वगैरे. मग ते आमच्यावर कॅरम खेळायला बसले होते, आईंच्या वेगळ्या गप्पा सुरू होत्या. आणि मग ते कॅरम खेळताना ते कट बीट मारत होते, म्हणजे प्रोफेशनल खेळत होते. मी घाबरलो, मी बोललो अरे बापरे हरवतात की काय आपल्याच घरी येऊन कॅरम. कारण आमच्याकडे कॅरम पत्ते हे सगळं खेळलं जातं ना, आपल्याच घरी येऊन आपला सासरा आपल्याला हरवतो म्हणजे. मग ते म्हणजे ते टाय झाली मॅच, म्हणजे हरलो किंवा हरवलं नाही कोणाला, पण ते टाय झाली. सो त्याच्यामुळे काही असं काही टेन्शनची गोष्ट नाही आणि चिल आहे, म्हणजे दोघांची फॅमिली चिल आहे त्याच्याकडे. ऑब्व्हियसली त्याला म्हणजे घरच्यांना माहिती असेल प्रथमेश, तू जेव्हा घरी सांगितलंस तेव्हा काय रिॲक्शन होती की? कारण का ऑब्व्हियसली एका म्हणजे काय मुलीच्या बॅकग्राऊंडने जर विचार केला तर थोडंसं नाही, सेलिब्रिटी आहे मुलगा, एक अजूनही समाजात एक हे की आधीपासून म्हणजे ऍक्च्युली प्रथमेशचे घरी फॅन्स आहेतच, म्हणजे आई बाबा दोघांनाही तो आवडतो आणि ओव्हरऑल त्याचं स्ट्रगल आणि त्याच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे, त्यांचं प्रेम आहेच पण रिस्पेक्ट पण आहे. आणि मी पण 12वी नंतर जेव्हा मी कॉलेज
टाइम्समध्ये मी पण एकांकिका नाटक करायचे, तेव्हा पण मी काही एपिसोडिक सिरियल्स वगैरे. सो त्यामुळे घरच्यांना स्केड्यूलची माहिती होती किंवा अनसर्टन गोष्टी असतात वगैरे हे सगळं माहीत होतं. त्यामुळे तेव्हा मलाही म्हणाले की तुला बाबा हे फुल टाइम करायचं तर तू कर. माझा चॉईस वेगळा होता की मला एक आवड म्हणून, आणि मग मी क्वालिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मग मी बघेन की जॉब करायचं की काय वगैरे. सो तेव्हा त्यांना मलाही विरोध नव्हता, त्यामुळे ह्याच्या बाबतीत असं काहीच नव्हतं. सो त्यामुळे सांगितलं त्यांचं ते खूप खुश झालं इनफॅक्ट. त्यामुळे दोघांकडून असं की नकार किंवा असं काही किंवा ट्विस्ट आलाय वगैरे असं काहीच झालं नाही. कहाणी माया ट्विस्ट वगैरे असं आणि काही ह्याला म्हणजे ह्याच्या फॅमिलीला मी टीपीच्या प्रीमियरला भेटले आणि हा माझ्या फॅमिलीला हॉस्पिटलमध्ये भेटलेला. मी ऍडमिट होते डेंग्यूने आणि सगळीच फॅमिली अगं म्हणजे काकू आत्या काही असे लोक ज्यांना मीही ओळखत नाही, मी कित्येक वर्ष बघितले नाही, ते बघायला आले कारण खूप थोडं बऱ्यापैकी सिरियस होते. आणि हा बऱ्यापैकी नाही खूप सिरियस होते. ठीक आहे, माझ्या पायाजवळ बसलेला आणि समोर सगळेच बसलेत आणि ते सगळे बघतायत. मग ह्याचं बोलणं चालू आहे, मग कुणीतरी बाहेरून आलंय, प्रथमेशचे फॅन, मग त्यांचे फोटोशूट चालू होतं वगैरे. सो त्यामुळे दोघांची भेट डिरेक्टली घरी वगैरे अशी झाली नाही, ती काहीतरी वेगळ्या ओकेजन आणि मग अशी भेट झाली. डेंग्यू मध्ये तिच्या फॅमिलीला मी भेटलो, तिला डेंग्यू मध्ये भेटलं आणि मी टीपीच्या प्रीमियरला भेटलो. वेगळी लव्ह स्टोरी आहे, पिक्चर निघेल म्हणजे तू रवी सरांना सांग किंवा TP4 साठी दगडू पडला आगरीच्या प्रेमात, आगरी मुलीच्या प्रेमात. एक गाणं पण होतं ना, ही पोळी साजूक तुपातली, हे हळदीला सगळ्यांच्या वाचतं. हो, ते तुमच्याही हळदीला वाचतं. म्हणजे काय कसं आहे जेवण हे? अरे खूप मस्त आहे, खूप भारी आहे. कोकण कट्ट्याचं व्हेज खाताना पण बरं वाटतंय मला पहिली गोष्ट, कारण व्हेज आणि आवडीचे पदार्थ. हो, पण तू काय एक पदार्थ त्याला सगळ्यात पहिला बनवून दिलायस की दिल का रास्ता पेट के तरफ से जाता है? त्याला तो ताजा कबाचा शूट करत होता आणि ते आय थिंक घनसोलीलाच होतं नवी मुंबईमध्ये, आणि तो मला म्हणाला की अगं मी तिथे शूट करतो, आणि ऑफकोर्स सेटवरचं गाणं कितीही छान असलं तरी घरचं ते घरचं. तर तो म्हणाला मला उद्या काहीतरी बनवून देशील का सकाळी? म्हणजे हा बनवेन, काय पाहिजे? म्हणजे काही तुला जे जमेल ते, कारण ऑफिसला 7ला मी निघते. सो मी 4 वाजता उठून मेथीची भाजी, चपाती, वालाचं बिरडं, वरण भात असं सगळं प्रॉपर जेवण बनवून 12-13 लोकांच्या क्वांटिटीचं सामान असं सगळं पॅक करून दिलं होतं. आणि त्याला मेथीची भाजी खूप आवडते, सो त्या आणि वालाचं बिरडं म्हणजे सगळे कोकणातले पदार्थ. सो त्याला दिलेलं आणि मग त्यांनी सगळ्यांनी पोटभर असं खाल्लं. म्हणजे नशीब घेऊन जे व्यक्ती येतात ना ते असे दिसतात, ते बघा. या मॅन, थँक्स मॅन. पण हे खरंच लकी आहेस प्रथमेश, म्हणजे तुझं आणि ते नॉनव्हेज पण चांगलं करतो. हो ना, म्हणजे तुझं स्ट्रगल माहितीये सगळ्यांना, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण हे जे सेकंड इनिंग जे सुरू होणार आहे आता, ते फार कमाल आहे. म्हणजे मला खरंच क्षितिजा, मला खरंच वाटलं नव्हतं की तू इतकी स्ट्रॉंग आणि इतकी वेगळी असशील. आपण फार सोशल मीडियावर काय म्हणतो की पटकन हे जज करतो किंवा जज चांगल्या अर्थी पण होतं की अरे हा कदाचित मग हेच करत असेल. तू जे करतेस कमाल आहे. थँक्यू खरंच. सो जेवण झालेलं आहे आणि स्वीट्स आलेत. सो त्याने कधी बनवलं? म्हणजे तुझ्या जेवणाचं झालं, त्याने काय बनवलंय? मी काहीच नाही बनवलं, कधीच नाही. मी तर काहीच नाही. काहीतरी डिमांड कर. तू त्याला आय लव्ह यू बोलली, तू आय लव्ह यू सुद्धा नाही बोललायस तिला. बोललो, अरे खूपदा बोललो. आय लव्ह यू तू बोललायस. हा, आता बोललो ना वांग्याची भजी देत असं काय, आणि तसंही मी बोललेलोच आहे. फक्त मला प्रामाणिकपणे जेवण करता येत नाही. आता काय करायचं? अजिबात डिमांडिंग नाहीये, हे तुला कळतंय का? अरे तर तो काही बनवत नाही, असं बनवायचं माझा काही अट्टाच नाही की त्याला यायलाच पाहिजे. मला मॅगी उत्तम येते, ज्याला जे येतं ते त्यांनी बनवलं. चहा उत्तम येतो, बाकी मला काही येत नाही. किंवा म्हणजे आणि पण ते एक पदार्थ हाफ फ्राय, तो ती खाणार नाही. ते दोन्ही खात नाही, त्याच्यामुळे मी मग सोडून दिलं. मग जाऊ दे, नको करायला, कशाला उगाच. आपल्याला जे येतं तिला आवडत नाही, कशाला उगाच आपण काहीतरी करायचं मग तिला ते आवडणार नाही. मी वांग्याची भाजी केली किंवा काहीतरी केलं ते तिला आवडेना, नंतर तिचं फेवरेटच केलं आणि सगळं तुझ्या फेवर मध्ये गोष्टी. भरलेलं कारलं असतं ना, काय भरलेलं कारलं किंवा भरलेलं वांग्या, नंतर ते उरलेलं असेल फक्त. मगाशी मी तुला एक प्रश्न विचारला की नक्की काय ट्रिगर झालं की नाही हाच आहे. क्षितिजा, तुला जर मी सेम क्वेश्चन विचारला की वाय प्रथमेश, म्हणजे काय एक ट्रिगर होतं ना की नाही ठीक आहे हाच,
आम्ही पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा पण असं जस्ट कॅज्युअली जसं आपण आत्ता बोलतोय, आपण पण पहिल्यांदा भेटलो पण असं नॉर्मली जसं आपण बोलतो तसंच बोललो. आणि फोनवर मेसेजेसवर किंवा जेव्हा जेव्हा मी भेटलो तो कुठेच मी काहीतरी सेलिब्रिटी आहे, मी काहीतरी स्टार आहे असं काहीच नाही. नॉर्मल गप्पा मारणं आणि ती एक सिम्प्लिसिटी आहे ना ती खूप कमी लोकांमध्ये असते किंवा या स्टेजला आल्यानंतर ती टिकवून ठेवणं पण खूप महत्त्वाचं. सो ते आणि त्याच्यानंतर स्वभाव तर खूप छान आहे, केअरिंग आहे, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. आणि आम्ही आय थिंक रिलेशनशिप स्टार्ट झाल्यानंतर 1-1.5 वर्ष वगैरे झालं असेल. आणि हा किस्सा म्हणजे माझ्या खूप मित्रमैत्रिणींना माहीत आहे, मी परत तुला म्हणून सांगेन. सो हा टकाटकचा आय थिंक शूट करत होता आणि 1.5-2 महिने मी भेटलोच नव्हतो. बरं भेटलो नाही तर ठीक आहे, ॲटलीस्ट आपण व्हिडिओ कॉलवर बोलतो किंवा चॅट्स वगैरे. तर आमचं टाईम इतकं ऑन ऑफ होत होतं, जेव्हा मी झोपते तेव्हा ह्याचं शूट सुरू होतं आहे, मी ऑफिसला जाते तेव्हा हा झोपला आहे, काहीच असा कॉन्टॅक्ट. पण तरी पण आता ठीक आहे, आता सवय झाले दोघांचं स्केड्यूल, म्हणजे माझं अगदीच 9 to 5 आणि त्याचं स्केड्यूलच नाही आहे असं. सो एकदा असंच आय थिंक सॅटर्डे होता आणि संध्याकाळी मी 10 वगैरे रात्री वाजले असतील आणि आम्ही त्या दिवशी ठरवलं की आता काही करून व्हिडिओ कॉल करून 5 मिनिटं तरी बोलूया. ओके. सो ह्यानी व्हिडिओ कॉल केला, आम्ही बोलायला लागलो, अरे असं झालं तसं झालं. आणि पहिला प्रश्न हाच असतो की हाऊ वॉज युअर डे, माझं आणि त्याचं, आणि त्याच्यानंतर मग बाकी कन्व्हर्सेशन पुढे ओघात येतच. सो त्याच्यानंतर मग हा जरा थोडासा डल वाटत होता बोलताना. सो मला वाटलं की काही झालं असेल, आता काही सेटवर होतं किंवा शूटमध्ये काही ना काहीतरी एनर्जी डाऊन होते. आणि त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांनी हेड डाऊन केलं. तर माझं असं झालं की झोप आले तू झोप आता, तसं पण आता रात्र झाले तू झोप. त्याच्यानंतर अचानक उठला आणि हा रडत होता. सो माझं असं झालं की काय झालंय नक्की, मी खूप पॅनिक झाले, 2 मिनटं काही बोलत नव्हतं. आणि त्याच्यानंतर असं खूप क्यूटली बोलला की मला खूप तुझी आठवण येते, मी तुला खूप मिस करतोय. आणि ते असं झालं की कुठल्या तरी मुलाने इतकं इमोशनली इन्व्हॉल्व्ह होणं. आणि त्याच्यानंतर वाटलं की हा आपला डिसिजन राईट आहे, कारण की तो दिवसभर शूट करून त्या सगळ्या गोष्टी सतत चालू आहेत आणि तरी तो मला मिस करतोय आणि त्यासाठी तो रडतोय. सो ते मला असं झालं की स्ट्राईक झालं की अरे की हा ह्याची जेन्युइन इन्व्हॉल्वमेंट आहे. तो एक पॉईंट होता. आणि त्यानंतर खूप प्रसंग होते, बरेच झाले, पण ती पहिली मोमेंट होती की तेव्हा असं झालं की करेक्ट आहे. छान, किती मस्त. सो हे जेन्युइन वाटलं. सो एक गेम घेऊन आली, त्याचं नाव आहे क्रिंज और क्यूट. बरं हे कधी खाणार आहोत आपण? हो पापा. अरे यार एक तरी घास खाऊ दे यार, काय यार तुझं. नक्की, आय एम सो सॉरी. हा एक तरी खरवस. म्हणजे या पहिला असा इंटरव्ह्यू आहे कपलचा ज्यामध्ये मला बोलावं लागत नाहीये की प्लीज भरवा एकमेकांना. आम्ही आमचं ठरवलं. छान आहे खरं. मोठं नंतर खावायचं थोडीशी टेस्ट. माझं तोंड एवढं मोठं नसल्यामुळे. ओके. सो क्रिंज और क्यूट, मी काही कपल मध्ये होणारे काही हे सांगणार आहे, काय म्हणतात, काही सिच्युएशन्स. ते क्रिंज आहेत का क्यूट आहेत हे तुम्ही मला सांगायचं. दोघांचं वेगवेगळंही असू शकतं आणि एकत्र उत्तर द्या. ओके. आपल्या पार्टनरचा टूथब्रश वापरणं क्रिंज. पार्टनरला बाबू शोना म्हणणं क्यूट. सतत व्हिडिओ कॉल करणं क्रिंज. गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस करणं क्यूट. तुमचं एकच लूप मध्ये लागलं. कारण आम्ही हे सगळं करतो ना. टूथब्रश आम्ही कधीच नाही वापरणार, मी बोटानं करीन माझ्या. म्हणजे जस्ट क्लिअर केलं. जेवलीस का किंवा जेवलास का विचारणे क्यूट. आपल्या पार्टनरचा फोन चेक करणे क्रिंज. आपल्या पार्टनरचा टॉवेल वापरणे क्रिंज. मॅचिंग आउटफिट्स घालणे क्यूट. आता तर नाही क्यूट. म्हणजे इंटरव्ह्यू साठी ठीक आहे पण बाहेर पडताना नको. ओके. एकमेकांच्या मोबाईलचा पासवर्ड माहिती असणे क्यूट. क्यूट म्हणजे नेसेसिटी पण आहे ती. हा करेक्ट. एकमेकांना व्हॉइस नोट्स पाठवणे क्यूट. पब्लिकली एकमेकांना निकनेमने बोलावणे क्यूट. क्यूट म्हणजे निकनेम पण काय, म्हणजे काय बाबू शोना तर ठीक आहे. ओके. सोशल मीडियावर पार्टनरचे कॅन्डिड फोटो टाकणे कॅन्डिड. क्यूट. त्याला न माहिती म्हणजे हा क्यूट. मी असं कधी केलं नाही पण क्यूट आहे म्हणजे ते पण असं. ओके. मॅचिंग वॉलपेपर ठेवणं फोनचं ठेवला नाहीये पण क्यूट आहे. क्यूट आहे. ठेवला तरी क्यूट आहे. व्हॉइस नोटवर एकमेकांना माझं ठरलंय पण मी नंतर ते ठेवीन, आता नाही. ओके. गाणी गाऊन पाठवणे व्हॉट्सअप क्यूट. क्यूट. फक्त ही मला पाठवत नाही, मी पाठवतो तिला. मी रिप्लाय देते. उत्तम. ओके. 2 straws in 1 drink क्यूट. क्यूट. क्यूट म्हणजे
माझं असं झालं की अरे काय हा गेम आहे. सेम आहे तुमच्या दोघांचं एकदम. हा. म्हणजे ती वाईब लाईन मॅच होते अगदीच. आणि त्याच नोटवर आम्ही मोदक खातोय प्लीज. येस. सो 14 फेब्रुवारी फार इम्पॉर्टंट डिसिजन आहे तुमच्या किंवा डेट आहे तुमच्या लाईफ मधली. आता 14 फेब्रुवारीला एंगेजमेंट होते फायनली. किती तयारी झाली? तयारी तर प्रचंड चालली आहे. एंगेजमेंट पेक्षा मला वाटतं संगीताशी जास्त तयारी चाललेली आहे. आणि मग कोरिओग्राफर निवडा, मग वेगवेगळी गाणी चूज करा. ती अजून केलेली नाही आहेत, पण त्याची तयारी आता होईल. पण त्याचा हॉल बघण्यापासून मग तो आम्ही नेरूला फायनल केला आहे हिच्या एरियामध्ये. आणि तो फार भारी आहे, मस्त. तिथे स्टेज आहे आणि फार मस्त होईल असं मला वाटतंय. आणि मेन्यू काय असेल वगैरे 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 ते सगळं अजून ठरवायचं आहे. पण आय होप की सगळं कडक होईल. पण जेव्हापासून मी तुमच्याशी बोलते एक ना दोघांची उत्तरं सेम येत आहेत. लग्नाच्या बाबतीत उत्तरं सेम आहेत का की चॉईसेस की इथेच लग्न करायचंय, हाच मेनू हवाय किंवा हा जिथे कमी खर्च होईल तिकडे करायचं आहे. दोघांचंही ठरलेलं की जिधर कम पैसा लगेगा उधर शादी कर. हे दोघांचंही ठरलेलं आहे. हा बेस्ट आहे. कारण काय माहिती आपण म्हणजे ऑब्व्हियसली माझं म्हणणं होतं की सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजेत, सगळे आपल्या लग्नात आले पाहिजेत, नो डाऊट. पण एका पॉईंट नंतर आपला एक बजेटचा पण एक प्रॉब्लेम असतो की एक सर्टन बजेट पर्यंतच आपण जायचं. म्हणजे मी माझ्या लग्नासाठी एवढं बजेट ठेवलेलं आहे, तिने पण तिच्या बजेट एवढं ठेवलेलं आहे. सो त्याचे दोन्ही मिक्स होऊन जेवढं बजेट जाईल तेवढ्याच ह्याच्यात लग्न करायचं. त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही, असं म्हणजे माझं तरी होतं. तिचं पण तेच होतं, म्हणजे देवाच्या कृपेने म्हणा. त्याच्यामुळे आम्ही ते एका पेजला राहिलो. अगदीच. पण मला खरंच फार मजा आली आणि मला खूप मज्जा आली. सो मला जेन्युइनली क्षितिजा तुला सांगायचंय की तू फार सॉर्टेड आणि फार स्ट्रॉंग मुलगी आहेस. आणि हे मी मगाचपासून सांगते कारण का प्रथमेशचा मी याआधी बरेच इंटरव्ह्यू केले, मला माहिती आहे प्रथमेश. पण तू फार स्ट्रॉंग आणि फार म्हणजे प्रथमेशसाठी आपण एक असं इमॅजिन करतो ना की प्रथमेशच्या आयुष्यात नक्की कशी मुलगी, असा विचार मी नव्हता केला. कळतंय? सो फार स्ट्रॉंग आहे आणि असेच राहा. आणि प्लीज आम्हाला लग्नाला बोलवणार आहात का? म्हणजे काय बोलवणार ना, विदाऊट कॅमेरा बोलवणार तुम्हाला. पण तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता लग्न. पण तुम्हाला नक्की म्हणजे मज्जा.com वर पण नक्की काहीतरी व्हिडिओज नक्की बघायला मिळतील. मजा येईल. पण लग्न कधी आहे हे आता गुलदस्त्यात आहे असं म्हणा. ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं कधी व्हावं. म्हणजे 14 फेब्रुवारी तर आहेच एंगेजमेंट, सगळ्यांना माहिती आहे, आम्ही अनाऊन्स पण केले. पण आम्ही अजून लग्नाची डेट जी आहे ती रिव्हील केलेली नाहीये. सो त्याच्यामुळे प्लीज ती कमेंट मध्ये तुम्ही जज करा. नक्की जज करा. आणि लकी 5 विनरला त्यांच्या लग्नाला जायचं. येस नक्की. येस, हिला माहिती आहे त्यामुळे हीच कमेंट करेल, हीच येईल. मी आणि माझे 4 लोक. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता या दोघांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.